उन्हाळा सुरू झालं की वाळवणीचे पदार्थ बनवायला सुरुवात होते. त्यातलाच एक पदार्थ आज आपण पाहणार आहोत. नमस्कार, सुहाने किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत बटाट्याचा कीस. तर हा बटाट्याचा कीस उपवासासाठी तसेच लहान मुलांना अदलामधला वेळेमध्ये खाण्यासाठी तुम्ही बनवून देऊ शकता. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी इथे मी 1 किलो बटाटे घेतले आहेत. बटाटे घेताना नरम नाही घ्यायचे, तर थोडे कडकच बटाटे घ्यायचे. पिलरच्या साहाय्याने एक एक बटाटा सोलून घ्यायचा. तर अशा पद्धतीने तुम्ही बटाट्याचा कीस वर्षभर बनवून ठेवला तर अजिबात खराब होत नाही. आणि बटाट्याचा कीस लालसर होऊ नये यासाठी काही महत्त्वाच्या टिप्ससुद्धा दिलेल्या आहेत व्हिडिओमध्ये, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. तर इथे मी सर्व बटाटे सोलून घेतले आणि पाण्यामध्ये घालून घेतले. एक परात घेतली आहे. परातमध्ये पाणी घालून घेतले आहे, म्हणजे आपण बटाटे किसू तेव्हा ते काळसर होणार नाहीत किंवा लालसरसुद्धा पडणार नाहीत. यामुळे अगोदरच कोणत्याही भांड्यामध्ये पाणी घ्यायचे आणि त्यानंतर बटाटे किसून घ्यायचे आहेत. तर इथे मी जाड दात्याची किसणी घेतली आहे. जाड दाताच्या किसणीने बटाटे किसले की छान असा किस तयार होतो. तर इथे मी सर्वच बटाटे किसून घेतले. 1 ते 2 ग्लास पाणी घालून घ्यायचे. तर इथे पाहताय तुम्ही बटाट्यामध्ये स्टार्च खूप असतो, तो पूर्णपणे निघून जाईपर्यंत बटाट्याचा कीस आहे तो व्यवस्थित आणि स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. तर हा बटाट्याचा कीस आहे तो एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेते. भांडे घेताना थोडेसे मोठे घ्यायचे, म्हणजे व्यवस्थित असे धुता येते. तर सर्वच बटाट्याचा कीस एका भांड्यामध्ये काढून घेतला. तर यामध्ये 2 ते 3 पाण्याने हा बटाट्याचा कीस आहे तो व्यवस्थित असा स्वच्छ धुवून घ्यायचा. इथे पाहताय तुम्ही अजिबात यामध्ये स्टार्च नाही आहे, एकदम स्वच्छ पाणी आहे. त्यानंतर एक तुरटीचा तुकडा घ्यायचा आणि तो यामध्ये घालून घ्यायचा. घालून घेतल्यानंतर झाकण ठेवून हे असेच आपल्याला रात्रभर ठेवायचे आहे. तुरटीचा तुकडा ठेवला की बटाट्याचा कीस आहे तो व्यवस्थित तयार होतो आणि पांढरा शुभ्र तयार होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी इथे पाहताय तुम्ही खूपच मस्त असा पांढरा शुभ्र आपला हा कीस तयार आहे. आणि अगोदर हा कीस होता तो थोडा नरम होता, आता थोडासा हा कडक तयार झालेला आहे. तर गॅसवरती पाणी एका मोठ्या भांड्यामध्ये गरम करायला ठेवायचे. जेवढा बटाट्याचा कीस मावेल एवढेच पाणी त्यामध्ये घालून घ्यायचे. 2 चम्मचभर मीठ घालून घेतले. त्यानंतर झाकण ठेवून पाण्याला व्यवस्थित उकळी येऊ देऊया. तोपर्यंत एका साईडला एका चालणीमध्ये बटाट्याचा जो कीस आहे तो पूर्णपणे काढून घ्यायचा, म्हणजे यातले जे काही एक्स्ट्राचे जे पाणी असेल ते पूर्णपणे नितळले जाईल. तर सर्व कीस काढून घेतला. लगेचच हा कीस आहे तो पाण्यामध्ये घालून घेऊया. तर इथे पाहताय पाण्याला व्यवस्थित अशी उकळी आली आहे. उकळी आल्यानंतरच बटाट्याचा कीस घालून घ्यायचा आहे. त्यानंतर थोडा थोडा करून बटाट्याचा कीस आहे तो व्यवस्थित असा घालून घेते. सर्व बटाट्याचा कीस घालून घेतल्यानंतर झाऱ्याच्या साहाय्याने व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा. यामध्ये तेलाचा अजिबात वापर करायचा नाही आहे. आणि आपल्याला हा बटाट्याचा कीस 70% फक्त शिजवून घ्यायचा आहे, यापेक्षा जास्तीचा शिजवायचा नाही. झाकण ठेवायचे आणि एक उकळी काढून घ्यायची. झाऱ्याच्या साहाय्याने परतला एकजीव करून घ्यायचे आणि हाताने आपल्याला हा कीस चेक करून पाहायचा आहे कितपत शिजला आहे तो. तर गरम आहे त्यामुळे अगदी हळूवारपणे करा. तर थोडासा कच्चट वाटत आहे त्यामुळे अजून मी एक थोडीशी उकळी काढून घेते. आणि उकळी आल्यानंतर लगेचच हा कीस आहे तो पाहायचा आहे हाताने. पटकन असा तुटला गेला तर आपला हा कीस व्यवस्थित असा तयार झालेला आहे. तर इथे पाहताय पटकन असा तुटला जात आहे. आता लगेचच गॅस बंद करून घेतला. सर्व कीस आहे तो एखाद्या चाळणीमध्ये किंवा
कॉटनच्या कापडामध्ये काढून घ्यायचा. तर पटापट हा किस काढून घ्यायचा. तर इथे मी 70% किस शिजवून घ्यायचा असे सांगितले आहे, कारण आपण बाहेर काढल्यानंतर त्याची जी कुकिंगची प्रोसेस असते ते चालूच असते, त्यामुळे 70 ते 80%च आपल्याला हा किस शिजवून घ्यायचा आहे. आता हा व्यवस्थित थंड करून घेऊयात. त्यानंतर हा किस वाळवून घ्यायचा आहे. तर त्यासाठी इथे मी घरीच हा किस फॅनखाली वाळवून घेणार आहे. तुमच्याकडे जर ऊन असेल ना, तर उन्हामध्ये तुम्ही हे 1 दिवसामध्ये व्यवस्थित असा किस वाळवून घेऊ शकता. तर कॉटनच्या कापडावरती मोकळा असा किस घालून घ्यायचा. व्यवस्थित असा मोकळा घातला की लवकर असा सुकला जातो, वाळला जातो. तर छान असा हा किस पसरवून घेतला आहे, पाहताय तुम्ही. त्यानंतर हा किस वाळण्यासाठी मला 2 दिवस लागले, कारण मी हा घरीच वाळवला आणि त्यानंतर थोडंसं ऊन यायचं बाल्कनीमध्ये, त्यामध्ये हा किस वाळवून घेतला आहे. आणि किस वाळवताना एकदम जास्तसुद्धा कडकडीत उन्हामध्ये एकदा तुम्ही वाळवलात ना की परतला वाळवण्याची गरज लागत नाही. तर इथे मी 2 दिवस वाळवून घेतला आणि इथे पाहताय किती मस्त असा पांढरा शुभ्र हा किस तयार झालेला आहे. लगेचच तळून घेऊया. तर इथे गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करून घेतले, त्यामध्ये थोडासा किस घालून घ्यायचा. किस पटकन वरती आला आहे म्हणजे तेल व्यवस्थित गरम झाले आहे. आणि परतला आपल्याला यामध्ये किस घालून घ्यायचा आहे. पाहताय तुम्ही मस्त असा फुलला जातो आहे आणि पांढरा शुभ्र हा किस तयार झालेला आहे. अजिबात हा लालसर होत नाही. जेवढा किस काढणार तेवढा टिश्यू पेपरवरती काढून घ्यायचा. आणि इथे मस्त असा आपला बटाट्याचा किस तयार झालेला आहे. उन्हाळ्यामध्ये अशा पद्धतीने बटाट्याचा किस तुम्ही बनवून ठेवा, म्हणजे आयत्या वेळी तुम्ही याचा चिवडा किंवा असाचही तुम्ही लहान मुलांना खायला देऊ शकता. खूपच जबरदस्त हा किस तयार झालेला आहे. तर अशा पद्धतीने एकदा नक्कीच बनवून ठेवा. आणि हा असा बनवून प्लॅस्टिकच्या कॅरी बॅगमध्ये भरून ठेवायचा, म्हणजे तो व्यवस्थित असा राहतो. नाहीतर तुम्ही प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये भरून ठेवलात ना तरीसुद्धा चालेल. खरंच खूपच मस्त आणि अजिबात तेलकट न होणारा हा बटाट्याचा किस आपला तयार झालेला आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा. थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक, शेअर, हाईप तसेच सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.